नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मनोजवं मारुतितुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज हनुमान जयंती, त्यानिमित्ताने परमपूज्य मारुतीरायाला वंदन करतो। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे आज पुण्यतिथी आहे, तर त्यांना सुद्धा मानाचा मुजरा अर्पण करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो। मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण सूर्याची स्थानगत फले काय मिळतात हे पाहिलं। ते प्रथम स्थानापासून 6व्या स्थानापर्यंत आपण त्याचं विश्लेषण केलं। आज 7व्या स्थानापासून 12व्या स्थानापर्यंत जर कुंडलीत सूर्य असेल तर त्याची काय प्रामुख्याने फळं मिळतात त्याची आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी थोडक्यात रिव्हिजन करूया, रिकॅप थोडंसं। प्रथम स्थानातला सूर्य म्हणजे साक्षात सिंहासनावर बसलेला राजा। मग सिंहासनावर जेव्हा एखादा राजा बसतो तो कर्तव्य कठोर असतो, प्रजेसाठी निर्णय घ्यायला भावनिक कमी असतो, अशी ही सूर्याची इथली स्थिती चांगली मानली जाते। नेतृत्व गुण ज्याच्यात आहेत ते आपण बघितलं। दुसऱ्या स्थानात सूर्य असताना कुटुंबासाठी खपणारा, अर्थार्जन करणारा, मेहनत करणारा, चांगला वक्ता असू शकतो आणि त्याचं कुटुंब हे प्रसिद्ध असू शकतं, पण थोडासा अनकम्फर्टेबल फील करणारा असा हा सूर्य द्वितीय स्थानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तिसऱ्या स्थानात मी सांगितल्याप्रमाणे हे बुधाचं स्थान आहे आणि बुध म्हणजे त्याच्या मुलासारखा आहे, युवराज आहे, त्यामुळे आणि हे पराक्रम स्थान पण आहे, त्यामुळे पराक्रमी, इथे चांगला कम्युनिकेटर, चांगला संवाद साधणारा, कारण हे कम्युनिकेशनचं स्थान आहे आणि चांगला वक्ताही असू शकतो, प्रसिद्ध लेखकसुद्धा असू शकतो। फक्त इथे एक थोडासा ड्रॉबॅक असा आहे जो अनुभवाला आलेला आहे की धाकट्या भावंडांसाठी ही सूर्याची जी पोझिशन आहे ही तेवढी फेवरेबल ठरत नाही। जर चांगले प्रभाव सूर्यावर असतील तर धाकटी भावंड पण प्रगती करतात, पण मोस्टली हे अनुभवाला येत नाही। भावंडांशी संबंध थोडे ताणले गेलेले आपल्याला बघायला मिळतात। चौथं स्थान मातेचं स्थान, आपलं सुखस्थान, इथे सूर्य कम्फर्टेबल असतो, पण घरातलं वातावरण थोडंसं तापतं ठेवतो, कारण तो साक्षात अग्नी आहे। आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे वडिलांपेक्षा माता ही जास्ती कर्तबगार असते। त्यानंतर तो स्वतःच्या घरी येतो सिंह राशीमध्ये, त्यामुळे तो अतिशय कम्फर्टेबल आणि आनंदी असतो आणि इथे त्याची ताकद सगळ्यात जास्ती असते। चांगली संतती प्राप्त होते, तेजस्वी संतती प्राप्त होते आणि जर अफ्लिक्टेड असेल म्हणजे त्याच्यावरती काही कुप्रभाव असतील इथल्या सूर्यावर, तर मग संततीशी रिलेशनसुद्धा स्ट्रेंड होतात, वडील आणि मुलाचं पटत नाही असंही बघायला आलेलं आहे। त्याच्यानंतर तो मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या हाताशी आलेल्या मुलाच्या घरी येतो। हे 6वं स्थान आहे। 6वं स्थान म्हणजे रोग रिपू ऋण याचं स्थान आहे, स्पर्धेचं स्थान आहे, भांडण तंट्याचं स्थान आहे, रोगाचं स्थान आहे, कर्जबाजारीपणाचं स्थान आहे। इथे आल्यानंतर तो सर्व शत्रूचा बिमोड करतो, पण हे सगळं करता करता त्यांनी आपल्या घरी कमावलेली जी ताकद आहे ती सर्व ताकद या 6व्या स्थानामध्ये खर्ची घालतो। या सर्व शत्रूंचा बिमोड करता करता त्याच्यातली जवळजवळ सगळा स्टॅमिना, सगळी ताकद ही खर्ची होत असते। अर्थात इथे असलेला सूर्य हा चांगलं पद देतो, वैधानिक पद देतो, IAS IPS, एखादं महत्त्वाचं पद, शासन दरबारी, कारण सूर्य म्हणजे शासन आहे, सरकार आहे आणि 6वं स्थान हे सेवेचं स्थान आहे। त्यामुळे इथे सूर्य असलेली व्यक्ती ही शासनामध्ये नोकरी त्याला मिळायचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि त्यामध्ये तो चांगली प्रगती करतो, उच्च पदाला पोहोचतो।
आता मी ग्रह युत्यांबद्दल नंतर बोलणार आहे, पण इथे असलेल्या सूर्याबरोबर जर केतू आला तर केतूला आपण ध्वज म्हणतो, कुठल्याही मंदिरावरचा ध्वज म्हणतो. म्हणजे एक जी उंची आपण गाठतो आयुष्यामध्ये, आपली ॲक्च्युअल शारीरिक उंची नव्हे, की बाबा लहानपणापासून शिक्षण घेऊन खस्ता खाऊन अडथळे पार करत करत आपण आपल्या समाजामध्ये आपलं जे स्थान निर्माण करतो, ती उंची पण आपल्याला केतू देत असतो. आणि ज्या वेळेला सूर्य आणि केतू याची 6व्या स्थानामध्ये युती होते त्याला ध्वज कीर्ती योग म्हणतात. याचा अर्थ असा मित्रांनो की ध्वज म्हणजे केतू, कीर्ती म्हणजे मी मागे म्हणल्याप्रमाणे सूर्य आपल्याला प्रसिद्धी देत असतो. असा हा दुर्मिळ योग 6व्या स्थानामध्ये, 6वं स्थान भले खराब असलं त्रिक स्थानामधलं तरी सुद्धा ध्वज कीर्ती योग इथे बघायला मिळतो जेव्हा सूर्य आणि केतू एकत्र असतात तेव्हा. असा हा सूर्य चांगलं उच्च प्रशासकीय पद देतो आपल्याला. पण आरोग्याच्या बाबतीत जर म्हटलं तर उष्णतेचे विकार, पोटातल्या उष्णतेचे विकार हे जाणवू शकतात. त्याची योग्य काळजी घेतलेली बरी. त्यानंतर इथल्या सूर्याची मी म्हटल्याप्रमाणे 12व्या स्थानावर दृष्टी असल्यामुळे 12वं स्थान हे खर्चाचं स्थान आहे, एक्सपेन्सेसचं स्थान आहे, लॉसचं स्थान आहे. तर इथून आपल्या खर्चावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. सूर्य जेवढा बलवान तेवढी त्याची दृष्टी, 7वी दृष्टी ही 12व्या घरावर बलवान होते. मग खर्चाचं प्रमाण वाढतं. फॉरेन ट्रॅव्हल्सचं पण शक्यता इथे वाढते, कारण 12वं स्थान हे फॉरेन ट्रॅव्हल्सचं आहे. असं आपण थोडक्यात पहिल्या स्थानापासून 6व्या स्थानापर्यंत आपण थोडंसं रिव्हिजन केलं. आता आपण कुंडलीतल्या अत्यंत महत्त्वाच्या 7व्या स्थानावर आपण येतोय. मागे मी तुम्हाला सांगितलं की 7वं स्थान हे आपल्या पार्टनरचं स्थान आहे. आपण जर पहिलं स्थान असू तर आपल्या बरोबर समोर 7व्या ठिकाणी असलेलं स्थान म्हणजे ऑपोजिट असलेलं, म्हणजे अपोजिट जेंडरचं विवाह स्थान म्हणा किंवा वैवाहिक जोडीदाराचं किंवा बिझनेस पार्टनरचं स्थान. आता लॉजिक लक्षात घ्या की मोठ्या मोठ्या शास्त्रकारांनी खूप छान समजावलेलं आहे की 5व्या घरातून सूर्य निघाला आपल्या घरातून ताकद घेऊन, नंतर आपल्या मोठ्या मुलाकडे आला, तिथे शत्रूंशी लढता लढता त्याची बरीच एनर्जी वेस्ट झाली. त्यानंतर एनर्जी वेस्ट झाल्याच्या अवस्थेमध्ये तो 7व्या स्थानात येतो. आणि म्हणून जसं म्हटलं की सूर्य पहिल्या राशीमध्ये, मेष राशीमध्ये उच्चीचा असतो, त्याप्रमाणे इथून 7वी रास जी तूळ आहे, शुक्राची रास आहे, इथे त्याला नीचत्व प्राप्त होतं. इथे सूर्य नीच मानला जातो. आणि बघा दुसरं लॉजिकली कसं पटतंय बघा, कारण जिथे मेष रास आहे ती पूर्व दिशा मी मागे तुम्हाला सांगितलं तसं, त्याप्रमाणे जिथे तूळ रास आहे हा जो चौकोन दिसतोय ही पश्चिम दिशा आहे. म्हणजे उगवता सूर्य हा ताकदवान असतो, बलशाली असतो, तसं मावळणारा सूर्य त्याच्यामध्ये तेवढी ताकद राहिलेली नसते. हे यावरनं पटतं आपल्याला. आता इथे जो सूर्य आहे हा विवाह स्थानामध्ये आहे. विवाहाबद्दल हा मोठा विषय आहे विवाहाचा, तो तर नंतर व्यवस्थित विस्तृतपणे आपण त्याच्यावरती बरेच एपिसोड करणार आहोत. पण आता या स्थानातील सूर्याचं महत्त्व सांगताना थोडं वैवाहिक गोष्टींची पण आपण माहिती घेतली पाहिजे. मी मागे म्हणल्याप्रमाणे हे विवाहाचं स्थान आहे, वैवाहिक पार्टनरचं स्थान आहे. तसं नवरा बायकोचं हे अतिशय गुप्त स्थान आहे. नवरा आणि बायकोचं इंटिमेट प्लेस. विवाहाचं स्थान आहेच, पण नवरा बायकोचं अतिशय प्रायव्हेट प्लेस आहे हे. त्याच्यामध्ये तिसऱ्याची म्हणजे शक्यता नसते कधी. तर आता नवरा बायकोच्या मध्ये जेव्हा सूर्य येतो तेव्हा काय होईल? आता सूर्य म्हणजे वडील आपण म्हणतो, चंद्र म्हणजे आई, सूर्य म्हणजे वडील. तर नवरा बायकोच्या मध्ये जर ही मुलाची पत्रिका असेल तर सासऱ्यांचा इंटरफेरन्स हा इथे होतो नवरा बायकोमध्ये. म्हणजे त्या मुलीचे सासरे म्हणजे मुलाचे वडील, तुम्ही समजून जा की प्रत्येक वेळेला एखादी समजा गोष्ट बायकोने सांगितली, बाबा आपण ही गोष्ट करूया का, हा निर्णय घेऊया का, इथे अशी अशी इन्व्हेस्टमेंट करूया का, तर ती व्यक्ती म्हणणार मी पप्पांना विचारतो.
ह्याच्या उलट जर मुलीची पत्रिका असेल तर सेम सासरा किंवा तिचे वडील हे कुठूनही दोघांचे वडीलच झाले. मुलाचे वडील काय किंवा मुलीचे वडील काय, ते वडील आहेत, पिता आहेत. त्यामुळे त्यांची दखलंदाजी किंवा इंटरफरन्स इथे बघायला मिळतो. आणि शास्त्राने सांगितलेलं आहे की इथे वैवाहिक जीवनाचा विचार करताना इथे सूर्य कधीही नसावा, चांगली फळं मिळत नाहीत. किंबहुना मी असं म्हणेन की 7व्या स्थानामध्ये कुठलाच ग्रह नसलेलं चांगलं. कारण इथे जर चंद्र आला तो वेगळा विषय आहे, मी नंतर घेईन. चंद्राची स्थानगत फलं जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा विषय येईलच. पण चंद्र आला म्हणजे एकतर आईचा इंटरफरन्स आला किंवा सासूचा इंटरफरन्स आला, हे बघायला मिळतं. आणि हे मी स्वतः याचे अनुभव आणि विश्लेषण बघितलेलं आहे, प्रत्यक्ष बघितलेला अनुभव आहे. त्याप्रमाणे हे घर हे खाली असलेलं चांगलं. सूर्य किंवा कुठलाही ग्रह इथे नसावा. खास करून सूर्य आला म्हणजे वैवाहिक जीवनात तप्त वातावरण वाढवतो थोडक्यात. अर्थात आता ही व्यक्ती जी आहे, पुरुष असो का स्त्री असो, ही समाजामध्ये प्रसिद्ध असते. कारण मी तुम्हाला सांगितलं मागे की ही जर आपण स्वतः असू तर 7वं घर हे जनता जनार्दनाचं आहे. मागे तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुंडलीत जी उपलब्ध आहे अर्थात त्यामध्ये सूर्य सप्तमात आहे, म्हणून आपण त्यांना जाणता राजा म्हणतो. पण पर्सनल आयुष्यामध्ये माणसाला जे पर्सनल आपलं आयुष्य आहे त्यामध्ये सुखामध्ये खूप कमी येते इथे जर सूर्य असेल तर. बाकी तुम्ही लोकांमध्ये जनतेमध्ये खूप प्रसिद्ध असता, तुमचं नाव असतं, तुम्ही जनतेसाठी बरंच काही करता, पण तुमचं जे पर्सनल आयुष्य आहे त्यामध्ये तेवढं सुखसमाधान इथला सूर्य देत नाही. हा याचा एक ड्रॉबॅक आहे. कारण हा क्षीण आहे तसा आणि पश्चिमेचा सूर्य आहे, हे त्याचं कारण आहे. आता आपण वळूया 8व्या स्थानाकडे. 8वं स्थान अत्यंत महत्त्वाचं स्थान. मी मागे सांगितल्याप्रमाणे की जे समुद्र मंथन झालं आणि त्यातनं राहुकेतू निर्माण झाले, अमृत निघालं, जसं हलाहलं आणि विषही निघालं, ते जे झालं ते मंथनाचं स्थान म्हणजेच 8वं स्थान. अर्थात आपण त्याला म्हणतो की आयुष्यात येणारी मेजर ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत, एखादा महत्त्वाचा सुखद किंवा जास्ती करून दुःखद प्रसंग आपल्या आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा आपण आमूलाग्र बदलून जातो. ते ट्रान्सफॉर्मेशन दाखवणारं स्थान, ऑकल्टचं स्थान, गुप्त स्थान. आता मित्रांनो मला सांगा की आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित कुठलं, तर त्याचं नाव आहे मृत्यू. तर मृत्यू म्हणजे मृत्यू म्हणण्यापेक्षा आयु, आपलं आयुष्य किती आहे हे दाखवणारं अत्यंत महत्त्वाचं स्थान हे अष्टम स्थान, रिसर्चचं स्थान. आता इथून सूर्य 7व्यातून जेव्हा 8व्यात येतो हे भूगर्भाचं स्थान आहे, जमिनी खालचं, भूगर्भातलं, जिथे आपण आता काही आपल्या कंपनीज नॅचरल गॅस तिकडनं निर्माण करतात, आतमध्ये समुद्राच्या तळाच्या आतमध्ये जाऊन ड्रिलिंग करून ऑइल काढायचा प्रयत्न करतात. ऑफशोरच्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये तिथे जे करणारे, समुद्रात जाऊन काम करणारे जे आपले अभियंते किंवा कर्मचारी वर्ग आहे त्यांचं 8वं स्थान हे पॉवरफुल असतं. ज्योतिषशास्त्राचं पण स्थान, सक्सेसफुल ज्योतिषी व्हायचं असेल तर 8वं स्थान पॉवरफुल लागतं. पण सूर्य इथे आला 8व्या स्थानात म्हणजे लक्षात घ्या की तो समजा जमिनीच्या खाली 400-500 फुटावर गेला तर त्याचा उजेड कोणालाच दिसणार नाही आहे, निस्तेज होणार आहे. तो पॉवरफुल असून, स्वतः अग्नी असून तो जर 400 फूट खाली गेला एखाद्या विवरामध्ये तर त्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणून अशा व्यक्तींच्या बाबतीत असं अनुभवाला आलेलं आहे की अशा व्यक्तींच्या बाबतीत आत्मविश्वास खूप कमी पडतो. अशी लोक बऱ्याच वेळेला कारण नसताना खूप भीतात, त्यांच्यामध्ये एक अनामिक भीती कायम असते. जी घटना घडलेली नाही त्या घटनेबद्दल ते खूप धास्तावलेले असतात कधी पण, म्हणजे ज्याला आपण लॉस इन कॉन्फिडन्स म्हणतो. अशा व्यक्तींमध्ये डी विटॅमिनची कमतरता बऱ्याच वेळेला खूप प्रमाणात जाणवते आणि त्यांचा जो फिनान्शियल ग्राफ आहे हा खूप अप अँड डाऊन असतो. म्हणजे आर्थिक स्थैर्य
त्या व्यक्तींना कधी जास्ती मिळत नाही, त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतं. अशा 8व्यातल्या सूर्याचे काही परिणाम आपल्याला बघायला मिळतात. अर्थात इथला सूर्य तुम्हाला इन्शुरन्सचा बिझनेस म्हणा किंवा टॅक्सेशन म्हणा, इथे चांगल्या पदावर, उच्च पदावर तुम्हाला नेऊ शकतो. कारण जे बिझनेस मृत्यूशी संबंधित आहेत त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स आला, जनरल इन्शुरन्स आला, टॅक्सेशन आलं, ऑकल्टचं कुठलंही फील्ड आलं, रिसर्च आला, त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी आली. त्यामध्ये इथला सूर्य तुम्हाला चांगली इंट्युशन देतो, इंट्युशनल पॉवर देतो. तुम्हाला भविष्यात होणाऱ्या बऱ्याच घटनांचे अंदाज आधी येऊ शकतात अशा लोकांना. पण ओव्हरऑल बघायला गेलं तर सूर्याची इथली पोझिशन ही चांगली नाही. कारण इथे आत्मविश्वास गमावलेला सूर्य आहे हा. तशा व्यक्तीमध्ये ते ह्या गोष्टी प्रकर्षाने दिसतात. त्यानंतर 8व्या स्थानातून जेव्हा सूर्य 9व्या स्थानात येतो, हे भाग्यस्थान आहे आपलं. इथून आपले वडील बघितले जातात आणि साक्षात वडीलच स्वतःच्या घरी आलेत. आणि 9वं स्थान आपल्या धर्माचं स्थान आहे, आपल्या परंपरेचं स्थान आहे. तर इथे असलेला सूर्य अत्यंत चांगला मानला जातो, चांगल्या स्थितीत मानला जातो, पॉवरफुल मानला जातो. अशा व्यक्तीचे वडील हे अत्यंत पॉवरफुल, धार्मिक, समाजात ज्यांचं नाव आहे, कणखर वृत्तीचे, प्रसिद्ध असं म्हणायला हरकत नाही. आणि ती व्यक्ती स्वतःसुद्धा, ज्याची कुंडली आहे, ही व्यक्ती स्वतःसुद्धा परंपरेचं पालन करणारी, धर्माला मानणारी, धर्माला अनुसरून आपली सगळी कामं करणारी, अशी सुसंस्कृत अशी आपल्याला बघायला मिळते. ज्याला धर्माची चाड आहे, धार्मिक गोष्टींबद्दल आदर आहे, साधू संतांचा आणि गुरुजनांचा जी योग्य आदर आणि मान ठेवते. आणि उच्च शिक्षण, अर्थात मी म्हणलं ना की 4थं स्थान हे आपलं एज्युकेशन आहे, 5वं हे हायर एज्युकेशन आहे, आणि त्याच्या पुढचं एज्युकेशन म्हणजे PhD वगैरे करायचं असेल तर उच्च शिक्षण हे 9व्या स्थानावरनं बघतात. तिथे सूर्य असेल तर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी चांगला स्कोप आहे. तुम्ही चांगलं पुढे शिकू शकता आणि आपलं नाव कमावू शकता. अशी इथे सूर्याची परिस्थिती. सूर्य 9व्या स्थानात चांगला मानला जातो, हे सांगायचं आहे या निमित्ताने. त्यानंतर 9व्या स्थानातून सूर्य 10व्या स्थानात येतो. 10व्या स्थानात मागे तुम्हाला मी सांगितलेलं आठवत असेल की दशम स्थानातला सूर्य हा दिग्बली होतो, ज्याला दिशाबल आहे, डायरेक्शनल स्ट्रेंथ आहे, असा हा सूर्य आहे दिग्बली. आणि 10वं स्थान आपलं मित्रांनो कर्मस्थान आहे, आपल्या करिअरचं स्थान आहे, आपला स्टेटस आहे, आपल्याला प्रमोशन मिळणार का नाही मिळणार हे सगळं आपण 10व्या स्थानावरनं बघतो. आपल्या करिअरचं स्थान. इथे असलेला सूर्य असं दाखवतो की जातकाचे वडील हे अत्यंत कर्तबगार आहेत. आणि ती व्यक्ती स्वतः सुद्धा, ज्याची कुंडली असेल, ज्याच्या कुंडलीत दशमात सूर्य असेल, ती व्यक्तीसुद्धा भविष्यात कर्मक्षेत्रात चांगल्या पदावर जाईल, त्याची पदोन्नती होईल आणि उच्च पदस्थ अधिकारी म्हणून ती नाव कमवू शकते. असा इथली ही जी स्थिती आहे सूर्याची, ही अत्यंत चांगली मानली जाते. कारण दिग्बली स्थिती आहे इथे. सूर्य इथे दिग्बली आहे करिअरच्या ठिकाणी, कर्मक्षेत्राच्या ठिकाणी. त्यानंतर सूर्य 10व्यातून ह्या 11व्या स्थानात येतो. 11वं स्थान हे लाभस्थान मित्रांनो. एक जनरल नियम असा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये की लाभस्थानामध्ये कोणताही ग्रह जरी असला, पापग्रह असो किंवा शुभग्रह असो, तो चांगली फळं देतो, असा एक ढोबळ नियम आहे. आणि इथे किती जरी ग्रह असले, 3, 4, 5, अशा वेळेला काही वेळेला अशी ग्रहस्थिती असते, ते सगळे ग्रह चांगले फळ देतात. असं हे लाभस्थान, ज्याला आपण आय स्थान म्हणतो. आय म्हणजे इन्कम. तर इथे असलेला सूर्य, लाभस्थानात असलेला सूर्य म्हणजे लाभस्थान मी मागे म्हणल्याप्रमाणे आपलं सोशल सर्कल आहे, आपलं मित्रमंडळ आहे. इथे असलेला सूर्य म्हणजे आपलं सोशल सर्कल अतिशय प्रसिद्ध आहे आणि वेल टू डू आणि उच्च पदस्थ आपले सगळे मित्रमंडळी आहेत, प्रसिद्ध मित्रमंडळी आहेत, प्रसिद्धी देतो हा. आणि
ज्याची कुंडली आहे, ज्या कुंडलीत सूर्य इथे आहे 11व्या स्थानात, ती व्यक्ती आपल्या कर्माने, आपल्या शिक्षणाने नावारूपाला येते, प्रसिद्धीस पावते आणि आपल्या समाजामध्ये ही नाव करते आपलं. कारण हे सोशल सर्कलचं आणि मित्रांचं स्थान आहे मित्रांनो, लाभस्थान. अशी फळं सूर्याची इथे मिळतात. अर्थात इथे एक गोष्ट मला नमूद करायची आहे की एक नियम असा आहे की मागे तुम्हाला मी सांगितलं की राशींचे 3 स्वभाव आहेत, चर, स्थिर आणि द्विस्वभावी. तर चर राशी म्हणजे चर लग्न कुठली, 1, 4, 7 आणि 10 हे या 4 राशी जर पहिल्या स्थानात असतील तर ते चर लग्नाची कुंडली म्हणली जाते. तसंच 2, 5, 8, 11 या राशी जर लग्नामध्ये असतील तर त्याला स्थिर लग्नाचं कुंडली म्हणतात. आणि 3, 6, 9, 12 या राशी जर असतील लग्नामध्ये तर त्याला द्विस्वभावी लग्नाची कुंडली असं म्हणतात. नियम असा आहे की चर लग्नाची, आता इथे काळपुरुषाची कुंडली म्हणजे ही चर लग्नच आहे, तर चर लग्नासाठी 11वं स्थान हे बाधक मानलं जातं, चांगलं मानलं जात नाही. हे स्थान बाधक, आणि इथे जी काही राशी असेल तुमच्या कुंडलीत ती बाधकेश होतो त्याचा स्वामी. हे तुमच्या फक्त माहितीसाठी मी सांगून ठेवतो. जसं स्थिर राशी असतील तर स्थिर राशीला 9वं स्थान हे बाधक होतं आणि 9वं स्थानामधली राशी ही बाधकेश होते. आणि ज्या द्विस्वभावी राशी आहेत 3, 6, 9, 12 त्याच्याकरता त्याच्याबरोबर समोरचं 7वं स्थान जे आहे ते बाधक होतं आणि तिथे असलेली राशी ही बाधकेश म्हणून मानली जाते. त्याचप्रमाणे कुंडलीतलं 2रं स्थान आणि 7वं स्थान यांना मारक स्थानं म्हटले मित्रांनो. ही मारक स्थानं आहेत. मग 2ऱ्या स्थानात आणि 7म स्थानात ज्या राशी असतील त्यांना मार्केश म्हणतात, त्या राशींच्या स्वामींना. हे फक्त लक्षात ठेवा. ह्याच्याबद्दल मी पुढच्या नजीकच्या काही एपिसोड्समध्ये मी विस्तृतपणे ह्याची माहिती देईन. पण सध्यापुरतं लक्षात ठेवा की मार्केश कुठले स्थान आहेत, मारक स्थानं, आणि बाधक स्थान कुठलं आहे हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे एक उल्लेख असा असतो की त्रिषडाया भाव. त्रिषडाया भाव म्हणजे षड आणि आया. आया म्हणजे इन्कम, म्हणजे लाभस्थान. त्रिषडाया भावाची जे स्वामी आहेत हे चांगले मानले जात नाहीत. हे चांगले मानले नाही जात. त्रिषडाया 3, 6 आणि 11 हे तुर्तास एवढं फक्त लक्षात ठेवा. ह्याच्याबद्दल आपण पुढच्या येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये आपण विस्तृत उदाहरणासकट मी तुम्हाला काही गोष्टी विशद करीन. आता लाभस्थानातला सूर्य हा सोशल सर्कलमध्ये खूप चांगली प्रसिद्धी देतो. तुमचा संबंध काही नामचीन NGOज बरोबर येतो. तुम्ही त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये जाऊ शकता. त्या विश्वस्त मंडळाचा तुम्ही सक्रिय पदाधिकारी होऊ शकता. अशी प्रसिद्धी, किंवा त्या व्यक्तीचे वडील जे आहेत ज्याच्या कुंडलीत हा योग आहे त्याचे वडील त्या विशिष्ट महत्त्वाच्या पदावर असू शकतात. सांगायचं कारण 9वं स्थान, 10वं स्थान आणि 11वं स्थान या तिन्ही ठिकाणी सूर्याची ही जी स्थिती आहे ही चांगली मानली जाते. त्यानंतर 11व्या स्थानानंतर सूर्य महाराज हे 12व्या स्थानामध्ये येतात. आता ही स्थिती फारशी चांगली मानली जात नाही. आता 12व्या स्थानाला आपण हिडन स्थान म्हणतो, जे लपलेलं स्थान आहे. मी मागे म्हटलं की हे गुप्त शत्रूंचं स्थान आहे. इथे असलेला सूर्य हा गुप्त शत्रूंचा नाश करू शकतो. पण पॉझिटिव्हली जर बघायला गेलं तर 12वं स्थान प्रामुख्याने परदेश गमनाचं आहे, फॉरेन ट्रॅव्हलचं, फॉरेन कनेक्शनचं. तर ज्यांना फॉरेनला जायची इच्छा आहे, फॉरेन ट्रिप करायची इच्छा आहे, ज्यांच्या मूळ कुंडलीत सूर्य इथे असतो, त्यांच्या मल्टिपल प्रकारांनी फॉरेनच्या ट्रिप्स होतात असं अनुभवास आलेलं आहे. अर्थात मागे म्हणल्याप्रमाणे 2रं स्थान म्हणजे उजवा डोळा आणि 12वं स्थान म्हणजे डावा डोळा. अशा व्यक्तींना नेत्रविकार असू शकतात.
नेत्रविकार म्हणजे खूप लहानपणी चष्मा लागणे. हल्ली चष्मा तर हल्ली सगळ्या लहान मुलांना लागतो, नाही असं नाही, पण जास्ती करून डोळ्यांचे विकार इथे जर सूर्य असेल किंवा इथे असेल, कारण तो तप्त ग्रह आहे, ही डोळ्याची ठिकाणं आहेत आणि डोळा नाजूक प्रकार आहे, त्यामध्ये प्रकर्षाने बघायला मिळतो. हे एक हिडन स्थान आहे, जेलचं स्थान आहे, हॉस्पिटलचं स्थान आहे, योग गुरूंचं पण स्थान आहे, योग साधनेचं पण स्थान हे आहे. त्यामध्ये त्या पर्टिक्युलर फॅकल्टीमध्ये किंवा त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक चांगलं पद किंवा चांगले पदाधिकारी हे होऊ शकतात. जेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते चांगल्या पदावर काम करू शकतात आणि फॉरेनला जायचा योग असतो, फॉरेनच्या सेटलमेंटचा पण योग असतो. अगदी शिक्षण घेऊन लग्न झाल्यानंतर ते आपल्या बायकोला घेऊन सुद्धा फॉरेनला जाऊन सेटल होऊ शकतात. अर्थात पत्नीच्या कुंडलीत तो योग हवा. असा हा 12व्या घरातला सूर्य. फॉरेनचं हे जर स्थान आणि त्याचं महत्त्व जर सोडलं तर बाकी एरवी इथल्या सूर्याला तसं चांगलं मानलं जात नाही. पण फॉरेनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हा सूर्य तुम्हाला परदेश गमन नक्की घडवतो आणि सक्सेसफुल करतो. फॉरेनमध्ये प्रसिद्ध करतो. तिथल्या कुठल्याही, आता फॉरेनचा अर्थ असा आहे की सगळेजण म्हणतात की फॉरेन म्हणजे अगदी लंडन अमेरिका नव्हे. ज्योतिषशास्त्राला फॉरेनचा अर्थ असा अभिप्रेत आहे की तुमच्या जन्मस्थळापासून तुम्ही कमीत कमी 1000-1200 किलोमीटर लांब जायला पाहिजे. म्हणजे एका फॉरेन वातावरणात जिथलं हवा पाणी वेगळं आहे, जिथली टेस्ट वेगळी आहे, तिथल्या अन्नाची चव वेगळी आहे, अन्न तयार करायची पद्धत वेगळी आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी मुंबईत असेन आणि माझी बदली झाली किंवा मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि मी समजा हैदराबादला गेलो, बँगलोरला गेलो, तर माझ्या घरापासून ते स्थान नक्कीच 1000 किलोमीटरपेक्षा जास्ती लांब आहे. तर ते पण इथूनच बघतात. नॉट नेसेसरी की तुम्ही अगदी दुबई, अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलियाला जायला पाहिजे. तुम्ही वातावरण चेंज करा. तिथली अन्नाची चव, पाण्याची चव बदलते, हवेचं जी काही क्वालिटी आहे ती बदलते, तिथली संस्कृती, तिथली बोलीभाषा हे सगळंच तुमच्यासाठी नवीन असतं. म्हणजे फॉरेनसारखं असतं. मग ते फॉरेनचं वास्तव्य झालं. म्हणजे इथे असलेली व्यक्ती एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करू शकते. सूर्य म्हणजे अधिकार आला तर अधिकाराचं पद ते भूषवू शकते. अशी ही मित्रांनो 1 ते 12 स्थानांमध्ये सूर्याची स्थानगत फलं मी आपल्याला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मी परत सांगतो की प्रत्येक स्थान 12 स्थानांपैकी 12च्या 12 स्थानां त्यांचे जे ॲट्रिब्यूट्स आणि गुणधर्म आहेत हे खूप मोठे आहेत. प्रत्येक घराचं, त्यातील प्रत्येक प्लॅनेटचं जे काही वैशिष्ट्य किंवा गुणधर्म आहेत ते जवळजवळ 150-200 पेक्षाही जास्त आहेत. मग असे अनेक एपिसोड करायला लागतील आणि ते खूप लेंदी आणि टाईम कन्झ्युमिंग होईल. तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे ते आपल्या दैनंदिन जीवनाकरता आणि आपल्या नजीकच्या भविष्याकरता आणि अत्यंत सोप्या पद्धतीने सांगायचा हा माझा प्रयत्न राहिलेला आहे. कसा वाटला सांगा. जमलं तर शेअर करा, कॉमेंट करा, सूचना असतील तर काही द्या, लाईक करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजच्या पुरता इथेच थांबतो. पुढच्या आठवड्यात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.